या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। शहीद अशोक कामटे विचारमंचच्या वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं बलिदान चौक इथं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर यांच्यासह सुरेश शहापूरकर, वैशाली गुंड, सुरेश जगताप, सुशील कुमार व्यास, शिवकुमार कटके, मयूर गवते, धर्मेंद्र करपेकर, गिरीश विजापुरे, सावळगी, विकास कुंदूर, जगदीश कोरे, राजू पालकर, मुदस्सर तांबोळी, दीपक उपळकर, संतोष विजापुरे, अमर स्वन्ने, मोटे आदींची उपस्थिती होती। महापालिका गटनेता निवडीसाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक रविवारी सारस्वत मंगल कार्यालय इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली। या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत गटनेता निवडला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली। गटनेते पदाची निवड येत्या 28 जानेवारी रोजी पुणे इथं विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नूतन नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती आहे। नोंदणी करण्यासाठी 28 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता सर्व नगरसेवक 2 लक्झरी बसेसनं पुण्याकडे रवाना होतील। सकाळी 10:30च्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी प्रक्रिया पार पाडली जाईल असं सांगण्यात आलं। सोलापुरातील रोटरी क्लब ऑफ सामर्थ्याच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत शाळेतील 50 मूकबधीर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि त्यांच्या कलात्मक क्षमतेला प्रोत्साहन मिळालं। हा कार्यक्रम अध्यक्ष बसवराज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। निखिल ताटे यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे आणि सहशिक्षिका रेणुका पसपुले यांनीही या कार्यक्रमाला सहकार्य केलं। गुजरगौड महिला मंडळाच्या वतीनं समाजासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ महिला नागरिकांचा हळद कुंकू आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उल्हासाबाई जोशी, पद्मा तिवारी, गुणमाला उपाध्याय, तारा तिवारी, नारायणी उपाध्याय, कृष्णा उपाध्याय, छाया पंचारिया, पार्वती तिवारी, शशिकला तिवारी, कमलादेवी तिवारी, रुक्मिणी जोशी, दीपमाला उपाध्याय आणि शीलाबाई उपाध्याय यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमातून ज्येष्ठ महिलांचा सन्मान करणं ही आपली सामाजिक जबाबदारी असून अशा उपक्रमांमधून सामाजिक संस्कार जपले जातात असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। हा कार्यक्रम गुजरगौड महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी उपाध्यक्ष संतोष तिवारी, सचिव मधु उपाध्याय, कोषाध्यक्ष मनीषा तिवारी, सहसचिव रचना उपाध्याय यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं। सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी 26 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे शिबिर सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालयाजवळील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर असलेल्या अट्टल भवन इथं होणार आहे। शिबिराचं हे 32वं वर्ष असून गेल्या 31 वर्षांपासून दरवर्षी हे शिबिर घेण्यात येत आहे। आतापर्यंत 13,000 रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं आहे। सामाजिक बांधिलकीच्या हेतूनं आयोजित या शिबिरामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहनही जवाहर जाजू यांनी केलं। शिक्षण महर्षी स्वर्गीय दीनानाथ कमळे गुरुजी यांचे नातू तथा दक्षिण सोलापूर तालुक्यातील
माध्यमिक, उच्च माध्यमिक, मागासवर्गीय वसतिगृह, वरिष्ठ महाविद्यालय असं शिक्षणाचं जाळं असलेल्या सोलापूर जिल्हा समाज सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे प्रमुख विश्वस्त नागेश बिराजदार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख आणि युवा नेते मनीष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी युवा नेते उद्योजक गणेश कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, उद्योजक निलेश कोळी, नूतन नगरसेवक दीपक जमादार, संतोष पाटील, सुदर्शन जंगम, संतोष घोडके, श्रीनिवास बुरुडकर आदी उपस्थित होते। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509।